एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 8. आपण पाहतोय आता की अवधूत दत्तात्रय आणि यदुराजाचा संवाद चाललेला आहे. आणि या संवादामध्ये 24 गुरुचं वर्णन सांगते दत्तात्रय. अवधूत दत्तात्रय काय करते, 24 गुरुचं वर्णन सांगते. तर आपण काल पिंगला विषयाचं वर्णन पाहत होतो. पाहूया आता पुढे काय सांगते. अहो मया आत्मनाम परितापितो वृथा संकेक्त वत्यार्ती विहिर्वतयाः स्नारेनार्थ तृषाने शोचानम कृतेन वित्तमर्तीमात्मनच्छती. श्लोक क्रमांक 31. माझ्या उपजीविकेचे साधन निंद आहे, कारण मी देहाचा विक्रय करून राहते. मी आत्म्याशी मात्र दुह केला, त्याला परिताप दिला. जे धनलोभी श्रीलंपट पुरुष आहेत त्यांना माझे शरीर पैसे देऊन विकत घेतले. त्या शरीराचा उपयोग करून मी पैसा आणि कामसुखी केले. पण असे हे लंपट पुरुष खरोखरी किव करण्यासारखेच आहे. त्यांच्या नादाला लागून मी आपल्या जीवाला व्यर्थ ताप दिला. तिला विरक्ती कशी आली आपण ते पाहतोय का नाही. आता तिची पिंगळा वेश्या आहे. अवधूत दत्तात्रय सांगते ती यदुराजाला की त्या पिंगळ्या वेश्याला विरक्ती कशामुळे आली तिला. आता जर पुरुषापासून सुख इच्छिते ते मी केवळ मूर्ख वृथा परितापो केला देख मज असुख्य म्या दिदले. आपल्या जारापासून सुखाची इच्छा करणारी मी केवढी मूर्ख आहे. आता ती ही करते ना, काय करते ती तिचीच निंदा करायला लागली आता. कारण तिच्याकडे विरक्ती आली ना, तिला पश्चाताप झाला, तिला अनुताप झाला तिला. म्हणून ती काय करायला लागली, स्वतःचीच काय करायला लागली, ती निंदा करायला लागली. म्हणली मी किती मूर्ख आहे, म्हणली मी परपुरुषाची नादी लागते आणि त्याच्याकडून माझं शरीर मी त्याला विकते आणि त्याच्या बाबतीत पैसे घेऊन माझा उदरनिर्वाह करते. कारण मी जर व्यर्थ जीवाला त्रास करून घेतला आणि स्वतःला मात्र दुःख दिले. काय केलं मी स्वतःला आतापर्यंत दुःखच दिलं. पैसा मिळतो मग त्या पैशामध्ये जरी सुख वाक्यात असलं पण ते खरं सुख नव्हतं. ते कसं आहे, ते दुःखच होतं. मी शरीराला दुःख देऊन टाकलं. त्यामुळेच स्त्रेन पुरुष ते नराध वेश्यागामी त्याहुनी अधम त्यात कृपन तो अधमाधम यांचा संगम मी वांछती. श्रवण पुरुष अधम असता. श्रवण म्हणजे स्त्रीन पुरुष म्हणजे कसे येतं, अधम येत म्हणजे ते परस्त्रियाच्या नादी लागणारी. ते कसे असतात, तेवढं फक्त शरीरापुरतं त्यांची इच्छा असते. तेवढं आपलं पैसे द्यायचे, शरीर विकत घ्यायचं आणि आपलं काम झालं की निघून चालले. त्याला काय दया माया नसते. वेश्येकडे जाणारे तर त्याहून अधम आणि त्यातून कृपण माणसे तर अत्यंत नीच. अशा माणसाच्या समागमाची पैशासाठी इच्छा करतात. बघा, स्त्रीन पुरुष म्हणजे असं सांगितलंय, जो स्त्रियांमध्ये आसक्त आहे त्याला स्त्रीन पुरुष म्हणलेलं आहे. असं पुरुष ते कसे अधम असतात आणि वेश्येकडे जाणारे त्याहून अधम आहेत म्हणले. आणि त्यातून कृपण जे माणसे असतात ना, ते अत्यंत नीच असतात म्हणले. अशा माणसांच्या समागमाची पैशासाठी मी इच्छा केली म्हणले. कारण आता असे ही जी पैशासाठी इच्छा करते, ह्याच्याकडे जाणारे लोक कसे आहेत, सगळे काय चांगले लोक असतात का त्याच्याकडे जाणारे? सगळे अधम नीच असणारे, वाईकृतीचे लोक असणारे तेच त्याच्याकडे जाणार ना. आणि अशा लोकांची मी इच्छा केली म्हणजे कशासाठी, पैशासाठी. जितुक्या अंती निंदका वृत्ती मज आतळता या त्या भीती योनीद्वारे जीविका स्थिती नीच याती व्याभिचारू अत्यंत निंद्य मनोवृत्ती सुद्धा माझ्या जवळ येण्यास तयार नाहीत. बघा कशी इथं अत्यंत निंद असणारी मनोवृत्ती सुद्धा म्हणजे काय, मनाची वृत्ती सुद्धा म्हणले माझ्या जवळ येण्यास तयार नाही. काय माझी स्थिती म्हणजे बघा, आता शरीर विक्रिया निर्वाह ही हीन जाती आणि त्यात व्यभिचार. शरीर विक्रय केलाय म्हणजे मनाची स्थिती म्हणजे आता मला लाज वाक्य लागली. ती काय म्हणते, माझीच मला लाज वागते म्हणली आता. कारण शरीर विक्री मी निर्वाह चालवलाय, माझं आयुष्य जगते ना, खाते पिते कोणावर, शरीर विकून. आणि हीन जातीचे कसले लोक येतं मी कधी विचार केला नाही. आणि त्यात व्यभिचार केलाय, सगळा व्यभिचार झालाय ना. अल्पद्रव्य जेणे देणे त्याची जाती कोण हे नाही पाहणे याहून काही लाजीरवाने निंदित जेणे पै माझे. जो कोणी द्रव्य देईल त्याला भोग द्यायचा, ते शरीर त्याला विकून टाकायचं. त्याची जातही कधी पाहत नव्हती. ह्यापेक्षा अधिक लाजीरवाणी गोष्ट काय असणार आहे माझ्यासाठी. म्हणून खरोखरच माझे जीवित निंदनीय आहे. जया पुरुषाशी देह विकणे ते अत्यंत हीनदीनपणे काय सांगू त्याची लक्षणे सर्व गुणी अर्पुण. अत्यंत दिनपणाचे ज्याला देह विकायचा त्याच्या अंगी पुरता एकही गुण नसतो. त्याचे काय वर्णन करावे म्हणले बघा. आता ज्याला देह विकायचा आहे त्याच्या एकही चांगला गुण नसतो ती म्हणली. आता अशा काही चांगल्या गुणाचे माणसं त्याच्याकडे असतात का, ज्याचे विचार वाईक, ज्याची वृत्ती वाईक नाही,
ज्याचं मन वाईट अशीच लोक त्याच्याकडे जाणार आहे. आणि मग म्हणले ते असल्या लोकांचं काय वर्णन करू म्हणले मी. वित्त नेदवे कृपणता कामन पुरवे पुरता प्रीती न करावे तत्वता भिके मागुता तो निधी. कृपणतेमुळे जो द्रव्य देऊ शकत नाही, कामतृप्ती करू शकत नाही आणि प्रेम तर मुळीच करत नाही. कारण जे एकदा येऊन गेला पुन्हा कधी परत तोंगे दाखवत नाही. बघा कसं आहे, कृपणतेमुळे जे कृपण असते ते द्रव्य देऊ शकत नाही, आणि जे द्रव्य देऊ शकत नाही त्यांची कामतृप्ती मी करू शकत नाही, आणि ते प्रेमही देऊ शकत नाही. आणि असं एखादा झालाच माझ्याकडे येऊन गेला परंतु कधी तोंग दाखवत नाही मला. येशिया पासव सुख वांछिता वाडे परम दुःख जळू त्याचे न पाहे मुख ओकारी देख येतसे. बघा काय म्हणते ते, अशा लोकांकडून मी सुखाची इच्छा केली म्हणले का त्यांनी माझ्याकडे यावा, मला 2 पैसे द्यावा, माझ्या शरीराचा भोग बघावा. अशा लोकांकडे मी सुखाची इच्छा करते म्हणले, पण मात्र ते दुःख दिल्याशिवाय ते दुःख शिवाय ते काही देऊ शकत नाही दुसरं. जळू म्हणले असले पुरुष त्यांचा कधी तोंगे पाहू नये म्हणले, त्याला पाळली तर आता म्हणले ओकारी येईन मला ओकारी. म्हणजे एवढी किळस त्याला आली आता. ही विरक्तीशिवाय होत नाही बरं काही. ही जी विरक्ती आहे ना, अनुतापाशिवाय होत नाही. तिला अनुताप झाला, पश्चाताप झाला तिला, आणि त्या पश्चातापाने तिला विरक्ती आली. विरक्ती परमार्थामध्ये विरक्ती फार महत्वाची आहे. ये वजार पुरुषाची स्थिती आठविता चिळशी येते पुरे ते संगती चित्तवृत्ती विठ्ठली. असा जार पुरुषाच्या संबंधाची आठवण झाली ना की अगदी किळस येते म्हणले, नको त्याची आठवण नको म्हणले, आता पुरे झाले म्हणले त्याची संगती, माझे मन विटून गेले आहे आता. हे लोक आठवत म्हणजे त्याची आठवण काढू वाटत नाही मला आता अशा लोकांची. कारण मला सांगा ओमली अण्णा म्हणजे जर आपण एखादा आवडता पदार्थ आपण खाल्ला, लय आवडतो म्हणून पोटभर खाल्ला आणि पोटामध्ये बिघड झाला, आपल्या उलटी झाली. आता उलटी झाल्यावर सगळं बाहेर आलं. आता मला सांगा बाहेर आल्यावर परत ते आपल्याला खाऊ वाटेल का? माऊली सांगतात बघा ओमली अण्णा, म्हणजे जसं म्हणले उलटी झालेला खाऊ वाटत नाही तसं म्हणले विषय त्याला आवडत नाहीत परत. आता तसं हिला झालंय, आता ह्याची विषय आहे ना तसं तिला झालं. आता तिला ती गोड लागणार, आता तिला काय ती दुःख तिला ती क्लेश आली त्या विषयाची आता परत. यदस्थितीर्भिर्निर्मित वंशो वंशस्तुनम त्वचा रोमनखे पिनद्वम क्षरन्नवदार मगार मेताद्विन मूत्रपूर्ण मदोपैतिका कान्या. श्लोक क्रमांक 32. ज्या शरीराचे घराचे सर्व भोग, ज्या शरीररूपी घराचे सर्व भाग म्हणजे ढाचा आढे छपराचे वासे हे सर्व हाडांचेच आहेत, ज्याचे नवद्वारे सतत घाणेरड्या द्रव्य पदार्थाचा स्राव करीत आहेत, जे रक्त विष्ठा मूत्र यांनी भरलेले आहेत व त्वचा केस आणि नखे यांनी झाकलेले अशा पुरुष शरीररूपी घराचे माझ्यापेक्षा दुसरी कोणती स्त्री कांत बुद्धीने सेवन करील बर. नर शरीरे गृह साकडे आडी पाकड्या नुसदी हाडे आस्तीच्या मेढी दुहीकडे ओलीने का तडे मडियेले. म्हणले नर देहरूपी घर कसरतीच आहे म्हणले, त्याच्यामध्ये आडे हाडाचंच आहे, परत पांखी पण म्हणजे हाडाचीच आहे वरून ती झाकलेलं, आणि हाडांची मेढी पण कशी आहेत हाडाचीच आहेत, व आणि वरून त्याला ओल्या कातड्याने काय केलेलं आहे मडवलेलं सजवलेलं आहे त्याला. हे जर कातडं नसतं मला सांगा आतली घाण किती दिसली असते आपल्याला, पावदरी वाटली असती का आपल्याला आपल्या. पण हे कातड्याने झाकले म्हणून आपण लय त्याला काय होतोय मडतोय आपण हे शरीराला, पण वास्तव ह्याच्यासारखं घाण दुसरं काहीच नाही. म्हणून ती अशी सर्वांगी सगळे दिदले रोमावळीचे खेळे घालून नखाचे खोबळे आग्नेय अंगवळे बुजिले. बघा त्याच्या सर्वांगावर लोभरूपी खेळे ठोकलेले आहेत. लोभरूपी खेळे सर्वांगाला कसे इथं हे काय रोम चुकलेलं आहे, इथं शब्द चुकीचा आला इथं. रोमवळीचे खेळे म्हणजे रोम म्हणजे ह्याच्या आपल्या शरीरावरती आहेत का रोम हा, हे रोम म्हणजे खेळे त्याच्या शरीरावर आलेले लावलेले, आणि नखांच्या झाकणांनी बोट्यांची टोके बंद करून टाकली आहेत. आणि काय केलं हे नख लावले म्हणजे काय, हे शेवटची टोकं आहेत ना हे असं बंद करून टाकले त्यांनी, तोंड शिवले त्या कातड्याने नखांनी. आस्ते मास्त चर्म बांधा सर्वांगी आवळून दिदला सांदा रंगीत चर्म रसना स्वादा पुढीले बांधा बांधिली. हडे मास त्वचा हे गठ्ठ बांधून त्याचे सांधे बसवले आहे. बघा जे हडे आहेत ना त्या हडेचं सापळा व्यवस्थित रचलेला आहे, त्याच्यामध्ये त्या हाडावरती मास आहे, त्या मासावरती त्वचाने गठ्ठ सगळं आवळून बांधून घेतलं शरीर, आणि रंगीत चर्मरसना रस झाकण्यासाठी तयार अशी पुढे बसवली आहे. बघा रंगीत चर्मरसना म्हणजे चामड्याची जीभ असणारी लाल रंगाची असणारी जीभ आहे ना, ही कशासाठी आहे रस घेण्यासाठी पुढे बसवलेली. रस म्हणजे वेगवेगळ्या विषयांचा रस,
भोगांचा रस घेण्यासाठी पदार्थांचा. वायू प्रसरण परिचारे केले प्राणापान रंध्रे वारिले जलमळीत शिखरे बालांकुरे लाविले वायूचे श्वास प्रश्वास चालावेत म्हणून प्राण आणि आपण यांचे झोरके तयार केले आहेत. बघा म्हणजे नाक हे नाक केलेले आतमध्ये श्वास घेता यावा सोडता यावा म्हणून काय केलेलं आहे ही बसवलेलं आहे बघा सांधे म्हणून. आणि प्राण आणि आपण यांचे झोरके तयार केलेत. वरच्या हलत्या शिखरावर गच्चीवर केसांची रूपे लावली आहेत. वरची गच्ची म्हणजे काय ही डोकं माता याच्यावर काय केलेली केसांची गच्ची केलेली रूपे लावलेली इथं. असं हे शरीर बुजोनी भितरली सवडे बांधाटले नवनाडे विष्टामुत्रांची गाडी नित्य परवडी साठवण. बघा आतील पोकळीमध्ये आतली पोकळी भरून काढली. कशाने काढली? नवनाड्या. त्या नवनाड्याने बांधून टाकले सगळ्या. आणि त्याच्यामध्ये मलमूत्राची नित्य साठवण केलेली आहे. मल आणि मूत्र काय सगळी घाणाची मल आणि मूत्र. आपण सकाळी जर बाहेर गेलो तर त्याचं वास सुद्धा आपल्याला गेलो नको वाटतं अजिबात. असं असणार की कुठे आतमध्ये आपल्या शरीरामध्ये साठलेलं आहे ती घाण सगळी. आणि तरी आपण शरीराला मखडतोय. माझं शरीर लय चांगलं मी लय असा मी लय तसा का नाही शरीराला समजून शरीराच्या म्हणून भीतरले अवकाशे दुर्गंधी उठली कैशी त्याची प्रवाह अहर्निशी नवदोराशी वाहतात. त्यामुळे आतल्या पोकळी अत्यंत दुर्गंधी उठते. आतली जी पोकळी ना त्याच्यामध्ये काय आतमध्ये घाण दुर्गंधी येते बघा. 9 द्वारांनी असेच मळाचे प्रवाह वाहत असतात. आणि जे 9 दरवाजे आहेत ना 9 दरवाजेमधून आतले जे घाण आहे ना ते 9 दारातून वाहत असते सतत. 9 दरवाजे मोकळे आहेत ना. तुमचं नाक आलं तोंड झालं काय नाही गुदद्वार झालं हे जे आहेत ना 9 द्वार सगळे हे डोळ झालं त्यातून सगळी घाण सारखी वाहत असते. कान अखंड परवे वाती मळे देखुनी ज्यांचे ते कांटोळे अर्नशी धुता जळे कदा निर्मळे ते नव्हती. अशा मोऱ्या घाणीने नित्य भरलेले पाहू. बघा हे ज्या मोऱ्यात ना 9 दरवाजा ही 9ही दाराच्या मोऱ्या सतत घाणीने भरलेल्या येतात. त्यांची त्यालाच केळस येते बघ. त्याची त्यालाच काय होती केळस. ह्यानी जर साफ नाही ठेवल्या सारखं ती घाण तिथून येत असते बघा. सारखं त्याला ते साफ करावं लागतं. साफ जर नाही केलं ना त्याचं घाणवा एवढा घाणवा सुटेल की त्याची त्यालाच केळस येईल. किती धुतल्या तरी ते पूर्ण स्वच्छ होतच नाही. किती धुतल्या ना तर परत आलेच बरोबर धुतल्या तेवढं साफ केल्या की आलेच परत बरोबर. अशा असतात ह्या 9 मोरे येत ह्या शरीराच्या. म्हणून सांगताची ही गोष्टी वकर येतशे पोटे यशास मी भुलले करंटे विवेक दृष्टी न पाये. आणि ते पिंगळा वेश्या म्हणते अशा ह्या गोष्टीचं ह्या शरीराचं म्हणले किती वर्णन करू म्हणले. हे वर्णन करताच माझ्या पोट्यामध्ये काय होते उचमाळायला लागले म्हणले. आता वकर येते म्हणले एवढं घाण म्हणले हा शरीर. आणि हे शरीराचं म्हणले मी कपाळ करंटे म्हणले. मी काय केलंय विवेकाने विवेकहीन असणारे मी माझ्याकडे विवेक नाही म्हणले. आशा द्यायला मी भाळले म्हणले. घाण शरीराला बाळले म्हणले मी शरीराला दुसऱ्याच्या. म्हणून अस्थि मासांचा कोथळा विष्टामूत्राचा गोळा मी आलिंगेला वेळोवेळा जळू कंटाळा न याची. असली हाडामासांची पोतडी मी वेळोवेळी आलिंगेली. बघा असली हाडामासांची असलेली घाण पोतडी ही पोतेचे ना सगळे पोते पोत्यामध्ये सगळी घाण भरलेली आहे. ही पोते वरून काही चमड्याचं पोत आहे आणि त्याच्यामध्ये सगळी घाण भरलेली आहे. आणि ह्या घाणीला मी काय केलंय आलिंगन दिलंय म्हणले. किती दिले म्हणले दिवसातून कितीतरी पोतळ्याला आलिंगन दिले म्हणले. असल्या पुरुषांना दिलंय. जळू तो दे म्हणले जळू म्हणले ती आता. मला त्याचं कंटाळे कधी आलं नाही म्हणले आतापर्यंत. मला त्याच्यामध्ये सुख वाटायचं म्हणले आतापर्यंत. पण आज मला कळलं त्याच्यामध्ये खरं सुख नाही. ते घाण आहे सगळ्यात घाण. आज मला पश्चाताप होतोय. आज मला माझी लाज वाटते. ती काय म्हणते आज माझीच मला लाज वाटते म्हणले. असले मी देहाला जवळ केलं घाण असणारे देहाला. विदेहानम पुरे हसीन न मे केवे मुडविही मिच्छन्ते सत्यास्मादात्मनादात्ममुच्यतात. श्लोक क्रमांक 33. पिंगला म्हणते या विदेह राजाच्या नगरीत मीच एक मूर्ख आहे. कारण आत्मा समाधान देणाऱ्या अंतरंगातील अच्युतापेक्षा दुसऱ्या निळ्या भोगांची इच्छा करणारी मी वाईट स्त्री आहे. बघा जे विद्या असणारा जनक राजा आहे त्या राजाच्या नगरीमध्ये मीच एक अशी मूर्ख आहे. काय करते देहाच्या नादी लागलेली. म्हणून मी विदेहाचे नगरी मूर्खमेचे क देहधारी हृदयस्थ सांगोनी श्रीहरी असता नारी व्याभिचारू. ज्या ह्या विदेह जनकाच्या नगरामध्ये मीच एक काय ती मूर्ख स्त्री आहे म्हणले. कारण की ह्या हृदयस्थ श्रीहरीला सोडून मी निंद्य पुरुषाची संबंध ठेवला. बघा ज्याला पूजायला पाहिजे याचं नामचिंतन करायला पाहिजे ज्याला रात्रंदिवस आठवायला पाहिजे होता ज्याला हाका मारायला पाहिजे होता त्याला लांब ठेवला. त्याला कधी आठवलं नाही म्हणले मी. आणि घाण पुरुषांना म्हणले त्यांची आठवण काढते.
त्यांना मी स्मरण करते, त्यांना मी बोलावते, आणि ते माझ्याकडे येत नसले घाण पुरुषाला मी आलिंगन दिलंय म्हणून तिलाच लाज वाटते. आता असंत पुरुष नेनो किती, म्या भोगिले अहोराती, सुख न पावेचे निश्चिती, रती भगवंती जब नाही. मी असे किती दुर्व्यसनी पुरुष रात्रंदिवस भोगले, म्हणले गणतीच नाही त्या पुरुषांची, किती पुरुष भोगले ते. आणि परंतु भगवंतावर माझी भक्ती नव्हती तोपर्यंत निश्चित असे सुख मला मुळीच मिळाले नाही. माझ्या भगवंतावर माझी भक्ती नव्हती ना, म्हणून मला जे खरं सुख आहे ते खरं सुख कधी मला मिळालंच नाही. आज ते परपुरुष ज्यांची ती आसक्ती करत होते, ज्यांची वाट पाहत होती, ती आज आले नाही म्हणून तिला पश्चाताप झाला, तिला सगळं मागचं आठवलं, आणि ते आठवण्यामुळे थोडक्यात म्हणजे भगवंताने तिच्यावरती कृपा केली. तिचा उचित काळ जवळ आला होता ना, उचित काळ तिचा आला होता, म्हणून भगवंतानी कृपा केली आणि तिला विरक्ती तयार झाली. भगवंताच्या कृपेशिवाय विरक्ती तयार होत नाही. भगवंताच्या कृपेशिवाय पश्चाताप किंवा अनुताप होत नाही. जो निकटेवरती हृदय असतो, पुरुषी पुरुषोत्तमाच्युत, वीर्योच्युत वीर रमवितो, संतोष देतो निजात्मा. जो अच्युत अंतःकरणात नित्य समीप राहतो, बघा जो असणार परमात्मा, जो भगवंत आहे, जो प्रेम देणारा आहे, जो सुख देणारा आहे, तो कुठे आपल्याच अंतःकरणामध्ये आणि नित्य समीप आहे, आपल्या नित्य जवळ आहे, आपल्या रात्रून दिवस एक क्षणभर आपल्याला सोडून जात नाही. तो असा असणारा भगवंत, ज्या पुरुषाचा उत्तम असणारा पुरुष, त्याचं मी कधी आठवणही केली नाही. जो मोठे संतोष रूप असतो, असे बघा कसं आहे, तो संतोष रूपी आत्मपद जीवाला प्रदान करतो. तो काय करतो, आत्मसुख करतो प्रदान जीवाला, म्हणजे त्या आत्मस्वरूपाच असणार सुख त्याला जीवाला देत असतो. त्यामुळे जीव कधी दुःखी होत नाही. असा असणारा नित्य असणारा परमात्मा माझ्या जवळच असताना मी त्याच्याकडे कधी आतापर्यंत पाहिलं नाही. आपल्याला मस्त कळले, पण तरी आपण पाहतो का आपल्या असणाऱ्या परमात्म्यापाशी, परमात्म्याला आपण पाहतो का रोज, सतत त्याला आठवतो का, आपण स्मरण करतो का, नाही. आपल्याला अजूनही विषय गोड वागतात. अच्युते ज्याशी निज सुख दिदले, ते सुख चेवेना काही केले, यशी या हृदस्था विसरले, आणि का भुलले अकामदा. आणि ज्याने एकदा आत्मसुख दिले की ते कधीच नष्ट होत. एकदा का त्याचं आत्मसुख मिळालं, ज्याला मिळालं ना, ज्याच्या मनाला त्याची गोडी लागली ना, परत त्याला ते सोडून दुसरं काही आवडत नाही. आणि ज्याला जे एखादा म्हणतो ना मला मिळालं होतं आणि आता मिळत नाही, आता विषयाच्या नादी लागलाय, त्याला ती आत्मसुख अजून कधी मिळलेलंच नाही, त्याला फक्त भ्रम झाला, भ्रम मिळाल्यासारखा. कारण जे एकदा ती कळलं ना, ती मिळालं ना, की त्याला दुसरं काही गोड लागत नाही. म्हणून अशा माझ्या हृदयातील परमात्म्याला मी विसरले आणि असमर्थ पुरुषावर भाळले. बघा असा असणार जो परमार्थ आहे, जो आत्मसुख देणार आहे, जो सतत माझ्या जवळ आहे, जो सतत माझ्या काय करणार आहे, मला अडचणीतून बाहेर काढणार, असा असणार परमात्मा. मी त्याला कधी त्याच्याकडे पाहिलं पण नाही, त्याचं कधी स्मरण केलं नाही. म्हणजे असमर्थ असणारे पुरुष आहेत ना, ते फक्त पैसे सोडून मला काही देऊ शकत नाही. असे असणारे पुरुषाला मात्र मी त्यांच्यावरती भाळले, त्याला मी जवळ केलं. की ते माझ्याकडून मुख्य चूक झाली आयुष्यभरात. कामदम ते नाशवंत, त्याशी संग केल्या दुःखाची देत, कैसे माझे मूर्ख चित्त त्याच्या सक्त पै होते. जी गोष्ट इच्छा पूर्ण तृप्त करतच नाही, बघा जी इच्छा गोष्ट आहे, मला सांगा ह्या पिंगल्याविषयी किती आतापर्यंत किती पुरुष भोगले तिने, पण त्याची किती इच्छा पूर्ण झाली का, नाही झाली, होतच नाही कधी ती. का, कारण ती विनाशीची असते, विनाशीची नाशाला घेऊन जाणारी असते तिची इच्छा. म्हणून तिच्या संगतीने खरे दुःख होणार, पण मूळ तिथेच आसक्त होऊन राहिले, बघा. म्हणून अशा वासनेच्या आरी जो जातो ना, त्याला खरं दुःखच होणार आहे, त्याच्या वाक्याला सुख कधी येणारच नाही. म्हणजे मूर्ख असतात ना, जे बावळट असतात, जे अज्ञानी असतात, त्याला कळत नाही. ते मूर्ख नालायक लोक कुठं नादी लागतात, त्या विषयांच्या नादी लागतात. जे खरं सुख आहे ना, ज्या परमात्म्यापाशी, त्याच्या नादी लागत नाहीत. कुठं नादी लागत यात, जे दुःख सतत दुःख देणार येतं. आतापर्यंत त्यांनी कधी कोणाला सुखच दिलेलं नाही. आतापर्यंत जेवढे काय आलेत ना, सगळ्यांचे दुःखच देत गेलेत. अशा विषयांच्या नादी लागतात. किती महामूर्ख म्हणावं लागतं ह्या लोकांना. त्या आसक्तीची झाली तडातोडी, लागली अच्युत सुखाची गोडी, ज्याचे सुख भोगिता चढोवडी, घडिया घडी वाढते. पण आता मात्र ती आसक्ती तुटली आहे. आता मात्र त्या भगवंताने माझ्यावरती कृपा केली आणि माझी आसक्ती तुटून गेली. आणि जे सुख उत्तरोत्तर अधिकच वाढत जाते, त्या अशय सुखाची मला गोडी लागली आहे. बघा आता मात्र मला खरं सुख कुठे आहे ते समजलंय. आता हे आहे सगळ्या विषयांची आसक्ती माझी भगवंताच्या कृपेने तुटली सगळी. आणि ज्याच्यामुळे मला काय होतं, त्या सुखामध्ये वाढत होत जाते, रोज दिवसेंदिवस त्याच्यामध्ये ज्या सुखामध्ये वाढ होत जाते, असं असणार सुख मला आता काय लागले, ते सुखाची गोडी लागली मला. आता ते सुख मला भोगा वाटायला लागले आता. आणि ते सुख म्हणजे कोणतं आहे,
भगवंताच्या स्मरणामध्ये, भगवंताच्या चिंतनामध्ये ते खरं सुख आहे. म्हणून जो स्वैरा माझा हृदयस्थो सुख प्रीती प्रिय अच्युत तोची अंतरात्मा सर्वगत नाथ कांता तो माझा. बघा, मग जो माझ्या हृदयात राहणारा प्रिय असणारा, बघा, जो माझ्या हृदयामध्ये सतत असणारा आणि जो मला प्रिय असणारा आणि माझ्यावर तो प्रेम करणारा असा असणारा, मला सुख देणारा खरा स्वैर आहे, तो म्हणजे माझा भगवंत, तो म्हणजे माझा परमात्मा, तो माझा स्वामी आहे आणि तोच माझा पती आहे. खरा माझा पतीला मी ओळखलं नाही आतापर्यंत, दुसऱ्याच्याच नादी लागले होते, पण आता मात्र मला माझा खरा पती कोण आहे, माझा खरा परमात्मा, माझं खरं सुख आहे कोण आहे, कोणापाशी आहे, ते मला आज समजलं. त्याशी चापुले संवसाटे विकत घेन उठा उठे परमानंदे दिन मिटे गोटीचा वटे सांगडोनी. त्यालाच मी स्वतःला अर्पण करून विकत घेईन. आता मी काय करीन, आतापर्यंत अख्खा आयुष्य मी काय कुठे घालवलं, हे सगळं शरीर मी दुसऱ्या परपुरुषाला दिलं आणि त्याच्या बदल्यात पैसा घेतला. पण आता मात्र मी काय करीन, हे सगळं माझं काय आहे ना, हे सगळं त्या परमात्म्याला मी अर्पण करीन आणि त्याच्या बदल्यामध्ये मी त्याला विकत घेईन. त्याला विकत घेईन म्हणजे कोणत्या पैसे कशाच्या बदल्यात विकत घेईन, हे सगळं काय असत ना, अंतकरण मन चित्त बुद्धी अहंकार का नाही, शरीर जेवढं काय असेल ते सगळं त्याला देऊन टाकेन. आता माझं म्हणून काय मी ठेवणार नाही, सगळं त्याला देऊन टाकणार आणि मी त्याचे होऊन जाणार आता. आणि विलासाच्या सर्व गोष्टी बाजू सारून आत्ताला मी परमानंदाने मिठी मारीन. विलासाच्या ज्या गोष्टी आहेत ना, ज्या भोगाच्या गोष्टी आहेत ना, सगळ्या बाजूला सारीन आणि त्याला परमानंदाने कशी आत्मस्वरूपाने त्याला मिठी मारीन, म्हणजे मला परमानंद होऊन जाईल. आत्मस्वरूपाने कसे म्हणजे आम्ही दोन जे दिसतोय ना आता, ते एकच होऊन जाईल आणि त्यामुळे एक होऊन गेल्यामुळे आता त्या ठिकाणी मला दुःख राहणार नाही, मला परमानंद होणार. जो पण एक होत नाही तोपर्यंत खरं सुख प्राप्त होत नाही. म्हणून रमा झाली पायाची दाशी मी भोगी नानारीशी सर्व काळ सर्व देशी सर्व रूपेशी सर्वस्व. रमा म्हणजे लक्ष्मी, ती लक्ष्मी त्याच्या पायाची दाशी झाली, पण मी मात्र निराळ्याच प्रकारे सर्व काळ सर्वत्र सर्व रूपाने मी सर्वस्वाने त्याच्याशी कृप होऊन सुखी भोगी. मी मात्र काय होईल, अशी वेगळी राहणार, त्या रमेसारखी त्या लक्ष्मीसारखी. ती थोडी वेगळी होऊन काय केलं तिने, दास्यत्व स्वीकारलं आणि त्याची काय करते, सेवा करायला बसली, पायापाशी बसून राहिली. पण मी मात्र काय करीन, निराळ्या प्रकारे मात्र काय करीन, सगळा काळ घालवीन सर्वत्र सर्व रूपानी, सर्वत्र सर्व रूपानी सर्वस्वानी मी काय होईल, त्याच्याशी एकरूप होऊन जाईन म्हणले आता आणि सुख भोगीन. कियत प्रियम ते व्याभजनम कामाये कामदा नराः आद्यंतवंतो भार्यार्या देवा वा काला विद्वताः. श्लोक क्रमांक 35. उत्पत्ती आणि विनाश हे ज्या विषय भोगाचे स्वरूप आहे, असे भोग देणारे पुरुष किंवा विशिष्ट काळानंतर विलय पावणारे देव यांनी आपली भार्येचे कितीसे प्रिय केले आहे, कितीचे समाधान केले आहे. खरोखर या लोकी किंवा परलोकी अच्युता वाचून कोणी स्वैरा नाही. बघा, हे तिला कळलं, कोणाला वेश्याला कळलं आणि अजून आपल्याला येड्याला कळा नाही. त्या परमात्म्याशिवाय इथं कोण सुख देणार नाही आपल्याला, अजून आपल्याला कळा नाही. माऊली सांगतात, कवनाचे मायबाप कवनाचे गुणगत मृग जळवत जाईल राया, बेगडाची बाहुली आभराची सावली. काय बेगडाची बाहुली आभराची सावली, काय पुढं बेगडाची आठवण मला काय म्हणजे हे सगळं कसं मृगजळासारखं आहे. म्हणजे मृगजळ तुकाराम महाराज सांगतात, काय नको नको मना गुंतू माया झाली काळाला जवळ एक रासा वाया. नाही कवनाची ही काय इथं सोडवे ना कोणी पाकीची बहीण आणि सोयरे भले भले, इथं कोण सोडवलं येत नाही म्हणजे का भगवंताशिवाय इथं कोण सोडवला येणार नाही, हे साधू संतांनी सांगून ठेवलंय. आणि हिला अनुभवानी कळाला आता, कोणाला, हे पिंगला बेश्याला. आपल्याला कधी कळायचं ही गोष्ट, इथं आपलं कोणी नाही म्हणून, एक परमात्मा सोडून एक सद्गुरू सोडून आपलं दुसरं कोणीच नाही, कळतंय का आपल्याला. पण आपल्याला मात्र सगळं माझी पत्नी, माझा नवरा, माझं मुलं, माझी आई, माझा बाप, माझं का नाही, माझं आमकं माझं तमकं बसलंय धरून माझ्याला आणि दुःख बघत बसलाय. पण जोपर्यंत हे सगळं सोडून देत नाही ना, जे आपलं खरं नाही ना, जोपर्यंत ते सोडत नाही ना, तोपर्यंत आपल्या खऱ्याची आपल्याला काय होणार नाही, स्वरूपाची आपल्याला परमानाची आपल्याला प्राप्ती होणार नाही. सांगुनी हृदयस्था अच्युताचे वरावे वरा निर्दैवत तव ते द्वैत भयचकित काळ ग्रस्ते सर्वदा. हृदयस्थ परमात्म्याला टाकून जर दैवहीन पुरुषाला वरावे. बघा, अंतकरणामध्ये जो असणारा परमात्मा आहे, हृदयापाशी बसलेला आपला जो असणारा परमात्मा आहे, जो सुख देणार आहे, जो प्रेम देणार आहे, जो सर्व काय करतो असणारा सगळं आपलं ही योगेशम वाहणारा असा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याला सोडून दैवहीन पुरुषांनी वरावे मले दुसऱ्या परपुरुषाला. जो दैवहीन आहे ना, जी महिला दैवहीन आहे ना, तिने काय करावा, तिनेच आपला असा असणारा जो परमात्मा सोडून द्यावा आणि परपुरुषाला वरावं त्यांनी.
तर ते सर्वदा घाबरलेले आणि तर ते कसे म्हणजे सर्वदा घाबरलेले मृत्यूच्या छायेत वावरणारे असतात. बघा हे कसे सगळे, हे काय तुमच्या वेळेला काय माहिती का तवा? यांचीच भीती गेलेली नाही, त्याला सतत त्याला भीती वाटते कशाची? जो विषय भोगायला मिळाला ते संपूर्ण आहे म्हणून, जो भोग भोगायला मिळाला ते संपूर्ण आहे म्हणून रात्रंदिवस त्याला भीती आहे. जन्म मरणाची भीती ह्यांना, जन्माची भीती ह्यांना, रोगाची भीती ह्यांना. हा, त्यांचंच त्याचं पात्र तपास नाही, ते काय आपल्याला सहाय्य करणार आहेत? आहे का सांगा बरं? लय पती पती म्हणता तुम्ही, सांगा काय करणार आहे पती तुमचा? कोणत्या वेळेला फार फार लय दुखायला लागलं दवाखान्यात घेऊन जाईल, पैसे खर्च करीन, पण तिथं नाही फरक पडलं डॉक्टर पैसे काय करीन सांगा बरं? पती तुमचा काय देईन बरं सांगा बरं? तुम्हाला काही देऊ शकत नाही. ते अंतकाळी अंतसमयी काही करू शकत नाही. एक परमात्माची एक श्रीहरीच येतो फक्त तुम्हाला अंतकाळी सुख देणार आहे. अंतकाळी तर देणारच आहे, पण आयुष्यभर पण तुम्ही जर त्याचा नावाचा धावा केला ना तर तोच तुम्हाला सुख देणार आहे. असा असणारा जो हा हरी आहे, असा असणारा जो परमात्मा आहे, आपण त्याला विसरून गेलोय आणि नाही त्याच्या मागे लागलोय. माझी आई, माझा बाप, माझा मालक, नाही त्याच्या मागे लागलोय आपण. ते सगळे स्वार्थी, लगेच सगळे स्वार्थी लेखाचे ते सगळे आहे का काय त्यांच्याकडे? म्हणून जे निजभय सर्वदा दुःखी, ते भारेशे काय करते सुखी, अवघी पडली काळमुखी, नदीशे लुकी सुखदाता. हे स्वतःच्याच काळजीत मी निमग्न असतात. बघा त्यांना त्याची काळजी, माझं कसं होईल, माझं कसं होईल, माझं हे दुखतंय, माझं ते दुखतंय, माझं असं होतंय, माझं तसं होतंय. जर त्याला त्यांची काळजी त्यांचं त्याला नाही करताय ना, तर ती दुसऱ्याचं काय करणार नाही सांगा बरं? करताय का सांगा बरं? तुम्ही आता आमच्यापेक्षा तुम्ही जास्त प्रपंच केलेला आहे का बस सांगा बरं? तुम्ही एक फक्त तुम्ही एकमेकाला शब्दाचा आधार देऊ शकताय, जास्त काय करू शकताय तुम्ही? ना काय करू शकत. म्हणून काय सोडून द्यायचं नाही आपल्याला. पण जो खरा असणार परमात्मा ना, जो खरा आपला आहे ना, जो खरा माझा आहे ना, त्याच्यावर जीव लावायचा आपल्याला. आणि तोच त्यांच्या रूपाने आपल्याला आलेला आहे. हे उपाधी नाही पाहिजे आपल्याला. कशाने पाहिजे? त्या परमात्मा स्वरूपाने पाहिजे आपल्याला. मालकाने पण पत्नीला परमात्मा स्वरूपाने पाहिजे. मग ते आपल्या भार्येला सुखी कसे करणार सांगा बरं तुम्ही? जर त्यांची भीती गेली नाही, त्यांचं मृत्यूची त्यांना भीती वाटते, तर बायकोला सुखी करतात का? त्याची खायची पंचायत बायकोला सुखी करतात का? ते सगळेच मृत्यूच्या मुखात पडलेले आहेत. त्यामुळे मला ते लोक सुख देणारा कोणी दिसत नाही. म्हणून या मुक्ती लोकांमध्ये दुसऱ्याला सुख देणारा कोणीच नाही दुसरा. आहे का कोण? एक साधू संत किंवा परमात्मा सोडला तर कोणी नाही इथं सुख देणारा, जो ते ज्याला त्याला आपलंच पडलेलं आहे. म्हणून हे सगळे काय दिसतात? मृत्यूच्या मुखामध्ये पडलेले मला दिसतात. म्हणून कोणी सुखी देऊ शकत नाही. असो नराची ऐशी गती, करू अमरा माझी अमरपते, बिळात ते 14 निमते, पदच्युत अमिरेंद्र. बघा मानवाची जर ही अवस्था आहे, बरे जाऊ दे म्हणले, मानवाची अशी अवस्था आहे म्हणले. बरे देवातील जो इंद्र आहे म्हणले, इंद्र, त्या इंद्राला स्वामीचं करावं म्हणले तर ब्रह्मदेवाच्या आयुष्यात त्याला 14 वेळा त्याला मारावं लागते. 14 वेळा त्याला काय करावं लागते? मारावं लागते, जन्माला यावं लागते इंद्राला ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये. म्हणजे अखेर इंद्र ही अविनाशीच नाही, त्याला सगळं मारावं लागत म्हणले. मग त्याला तर काय आपला पती मानावा? मग ये वन सुर नर लोकी लोकी, आत्ममरणे सदा दुःखी, ते करावे भारेशी करती सुखी, भजावी मूर्खी ते ठाई. म्हणून तात्पर्य सांगायचं झालं तर देव आणि मानव दोघेही जर आपल्याला जीवितवाच्या विवंचनात असतील तर ते आपल्या अर्धांगीला कसे सुखी करणार सांगा बरं? म्हणून तेव्हा मूर्खांनीच त्यांच्या नादी लागावे. जर त्यांचा सुखाचा पत्त्या नाही, त्यांना त्याचं सुख मिळालं नाही, तर ते काय आपल्या बायकोला सुख देणार आहेत का सांगा बरं? म्हणून शहाण्यांनी काय करावा? अशा मूर्खांच्या नादी लागावा नाही. अशा शहाण्याने अशा मूर्खाच्या नादी लागावा नाही, त्या भगवंताच्या, त्या परमात्म्याच्या नादी लागावं. ते रात्रंदिवस त्याला हाका मारावा, त्याला आपला पती मानावा, त्याला आपला मालक करावा. आणि मग त्याला मालक करून मग सगळ्यामध्ये त्याला पावा, नवऱ्यामध्ये त्याला पावा, सगळ्या भूतामध्ये त्याला पावा. धन्य माझी भाग्यप्राप्ती, येची शिनी येची राती, झाली विवेक वैराग्य प्राप्ती, रमापती तुष्टला. आज खरोखरच माझे भाग्य उजळले म्हणले, आज खरंच माझे भाग्य उजळले म्हणले. उजळलेले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ का नाही म्हणजे काय? आता आज मला आज खरं कळलं नेमकं खरं काय आहे. आतापर्यंत मी आज्ञालाच खरं सुख कशाला म्हणायचं ते मला आज कळायला लागलं म्हणले. आतापर्यंत जे सुख होतं ना, भ्रमित सुख होतं ना, भ्रमित, तिच्यामध्ये सुख नव्हतं, पण जाणवायचं त्याच्यामध्ये सुख आहे म्हणून मी तिच्या नादी लागली होते. आणि आज भगवंताने माझ्यावरती कृपा केली म्हणून माझं आज भाग्य उजाळलं. या रात्री या क्षणी माझ्या मनात विवेक आणि वर्गाची प्राप्ती झाली मला. बघा याच राणी या क्षणात कसं होतं माहितीये का? माणसाला एक वेळ आली ना, वेळ त्याला लय लागत नाही, तेवढी वेळ येऊन द्यावं लागते उचित काळाची. एकदा उचित काळ आला ना त्याला, त्याच टाइमला त्याला लगेच पश्चाताप होत असतो, झटकाच बसतो त्याला, लगेच अनुतापातून विरक्ती येत असते.
अंत्यशी त्या विषयाला आली होती, म्हणून ते आत्मप्राप्ती, ते आत्मरूपी असताना श्रीहरी ना, तो श्रीहरी संतुष्ट झाला. नूनम मे भगवान प्रीतो विष्णू केनापि कर्मणः निर्वदो येव दुराशायाम यन्मे जात सुखावह. श्लोक क्रमांक 36. ज्या अर्थी अतिशय दुर्धर अशा मनाशी बाळगणाऱ्या मला विषयांचा कंटाळा आला, त्या अर्थी खरोखर माझ्या कोणत्या तरी चांगल्या पूर्वकर्मामुळे भगवान विष्णूंनी माझ्यावर प्रसन्न कृपा केली. ज्या अर्थी मी एवढी घाण वागणारी बाई, एवढी घाण वागणारी, एवढ्या परपुरुषांना मी भोगणारी बाई, पण आज मात्र मला ही विरक्ती आली, आज माझ्या ठिकाणी वैराग्य तयार झालं. याचा अर्थ माझ्या मागल्या जन्माचं काहीतरी नक्की पुण्य असेल, म्हणून भगवंताने माझ्यावरती कृपा केली आणि माझ्या ठिकाणी विरक्ती तयार केली. म्हणून आपण रोज सांगतोय, आपण रोज वाचतोय, पण तरी आपल्या ठिकाणी विरक्ती तयार व्हाय ना, वैराग्य तयार व्हाय ना आपल्या ठिकाणी. होतंय का? कळत नाही का आपल्याला? सांगा बरं. आपण रोज वाचतोय ना, ऐकतोय आपण रोज. बरं, ऐकणं वाचण्यापेक्षा मला सांगा, खरंच आतापर्यंत मिळले का सुख आपल्याला ह्याच्यामध्ये, भोगांमध्ये मिळालंय का सुख भोगांमध्ये आतापर्यंत? तरी आपण त्याच्यामध्ये काय शोधायचा प्रयत्न करतो बरं? जर त्याच्यामध्ये सुखच नाही, तर मग त्या विषयामध्ये आपण ते सुख बघायचा का प्रयत्न करतो? हे वेश्याला कळलं, वेश्याला मग त्याची एक टाइम चांगली म्हणावं लागेल, पण अजून आपल्याला कळाला. ये जन्मीचे माझे कर्म पाथा केवळ निंद्य धर्म, मज तुष्टला पुरुषोत्तम पूर्वजन्म सामग्री. ह्या जन्मीचे माझे चरित्र केवळ निंदनीय आहे. ह्या जन्मी तर माझं मी आयुष्य वाटोळ केलं घेतलं मला आतापर्यंत. काय भोगामध्ये घालवलं अख्खं आयुष्य, ते पण कोणत्या भोगामध्ये घालवलंय? जे शास्त्राला मान्य नाही अशा भोगामध्ये घालवलंय म्हणजे. परंतु पूर्वजन्मीचे काहीतरी माझं भाग्य होतं, म्हणून त्या भाग्य माझं उदयाला आलं, म्हणून त्या भगवंताने माझ्यावर प्रसन्न झाला, माझ्यावरती कृपा केली. मद कैशे पूर्वे जन्मी साधन, ज्याचे नाम पतित पावन, कृपाळ जो जनार्दन त्याची कृपेने हे घडले. पण माझे पूर्वजन्मीचे पुण्य तरी काय असणार म्हणले? पतित पावन हे ज्याचे नाव आहे आणि ज्याची ब्रीद आहे, ज्या परमकृपामुळे जनार्दनाच्या कृपेनेच मला हे वैराग्य उत्पन्न झाले. बघा काय सांगू म्हणले, माझ्या पूर्वजन्मीचं काय पुण्य असणार आहे म्हणले माझं. जर पूर्वजन्मीचं पुण्य असतं तर ह्या जन्मामध्ये एवढा वाईट नादाला लागले असते का? नसते लागले. पण कसं आहे म्हणले, मुळात तो परमात्मा आहे ना, तोच मुळात पतित पावन. पतित जो पतित आहे ना, म्हणजे त्याला जो शरण जातो ना, त्याला तो पावन करून घेणार आहे, म्हणून त्याचं नावच आहे पतित पावन. मग असा असणार तो परमात्मा, त्याचं ब्रीद येते पतितांना पावन, म्हणजे जो आनंदी भगवान शरण गेलाय त्याला त्याच्यावरती कृपा करायची, त्याचं ब्रीद येते. म्हणून त्या परम कृपाळूने जनार्दनाने माझ्यावर काय केले? कृपेनेच मला हे वैराग्य उत्पन्न झाले, त्याच्या कृपेने मला वैराग्य उत्पन्न झाले. त्यांनी कृपा केली म्हणून झालं म्हणले. माझं तरी कशाचं पुण्य म्हणायचंय? पुण्य असतं तर ह्याच्या मी एवढं घाण कृत्य केलं असतं का? पण त्याला दया आली माझी, त्याला मी शरण गेले, त्याला दया आली माझी, आणि म्हणून त्यांनी माझ्यावरती कृपा केली. कारण सगळं जर भाग्य म्हणावा, सगळं त्याच्या म्हणावा, तर मग त्याला बुद्धी कधी धरवली त्याला? मग त्याच्या ठिकाणी कधी जागा व्हायची सांगा बरं तुम्ही मला. दृष्टा दुराशा व्याभिचारू, भगवद्वारा चालवी संसारू, तेशी मज वैराग्ययुक्त विचारू, विष्णू साचारू तुष्टला. दृष्ट दुर्वासाने व्यभिचार देह विक्रिय करून पोट भरणार मी आहे. बघा मी कसा आहे, मी कशी म्हणले? दृष्ट आहे, दुर्व्यसनी म्हणले मी व्याभिचारी आहे, मी देह विक्री करणारी आणि देह विक्री करून मी पोट भरणारी अशी आहे. अशा मला सामान्यतः विरक्तीचे विचार कुठून सुचणार सांगा बरं? माझं अख्खा आयुष्य कशामध्ये गेलंय? देह विकण्यामध्ये गेलंय. आणि माझ्या ठिकाणी एवढे चांगले विचार आले अचानक, हे कसं शक्य आहे? कारण परमात्मा माझ्यावर प्रसन्न झाला हेच खरे. म्हणजे परमात्मा ते भगवंत माझ्यावरती प्रसन्न झाला, त्यांनी माझ्यावरती कृपा केली, म्हणून हे सत्विवेक बुद्धी मला जागी झाली माझ्या ठिकाणी. जरी असं ते मी म्हणतो आता ठीक आहे आपल्याला होत नाही, पण हे ऐकून तरी आपल्याला व्हावा का नाही? संसारातले दुःखाने जे आपल्याला ताप होते, तीन तापाने आपण चक्के बसते, तीन तापाचे, त्याने तरी आपल्याला आपण जागा व्हावं का नाही? पण तरी होतो का आपण जागा? असं विचार करून तरी आपण जागा व्हावं का नाही व्हावा? एवढे चक्के बसतात आपल्याला, हाय का? सांगा बरं. आतापर्यंत कोणी कोणाचं झालंय का आपलं? कोणत्या विषयाने आपल्याला सुख दिलंय का? बघता आयुष्य संपत गेलंय आपलं सगळं, तरी आपल्याला अजून कळा नाही, तरी आपण या विषयामध्ये उतरण्याचा प्रयत्न करतोय अजून. जरी असं ते पूर्वसाधन तरी निंद्य नव्हते मी आपण, युनिदारा कर्माचरण पतित पूर्ण मी एक. माझे जर पूर्वजन्मीचे काय जर पुण्य असते ना, तर मी पाप कर्मास प्रवृत्ती झालेच नसते माझी. पण देह भ्रष्ट करून मी पूर्णपणे पतित बनले नसते. हा जो देह आहे ना, हा देह विकून मी काय केलं नसतं म्हणले, पूर्णपणे असे पतित म्हणजे व्हायला गेले नसते म्हणले मी. या परी मी पूर्ण पतित
पतित पावन जगन्नाथ तेने कृपा करून येथ केले विवेकयुक्त वैरागी. म्हणून अशा प्रकारे मी जरी पतित असले तरी जगदीश्वर मात्र कृपाळू आहे. जगाचा ईश्वर असणार आहे ना, हा मात्र कृपाळू आहे. आणि तो कृपाळू असल्यामुळे त्यानेच माझ्या मनामध्ये विरक्ती उत्पन्न केली. म्हणून मला काय झाले, सद्विवेक बुद्धी आली. त्याने वैराग्य विचारे देख, दृष्ट दुराशेचे फिटले दुःख, मज झाले परमसुख, निज संतोख पावले. त्या वैराग्याने दुर्वासनेपासून होणारे माझे दुःख नष्ट झाले. बघा, ती वैराग्य आल्यामुळं जे दुर्वासना होती माझ्या ठिकाणी, म्हणजे वाईट वासना जी होती, ती वासना जी होणारी, त्या वासनेपासून होणारे जे दुःख आहे ते दुःख माझं गेलं. आपल्या पण प्रत्येक ठिकाणी दुर्वासना आहे आपल्या जवळ, आपल्या ठिकाणी सुद्धा प्रत्येकाच्या. ऐक नाही दुर्वासना, काय दुर्वासना आपल्या ठिकाणी सुद्धा. आपल्याला हे विषय भोग, संसारातले विषय भोग आहेत ना, ते सुख देतील असं वागते आपल्याला, हीच लय मुख्य दुर्वासना आहे आपली. हे शरीराला आपण, ध्येयाला आपण मी म्हणतोय, ही सगळ्यात मुख्य दुर्वासना आहे आपली. आहे का नाही सांगा बरं. आणि अशी असताना ही दुर्वासना त्या वेश्याची नष्ट झाली. जर ते वेश्याची नष्ट होत असेल तर आपली व्हायला पाहिजे का नाही सांगा. आपली सुद्धा व्हायला पाहिजे. आता मला किती सुख वाटते आहे, खरोखर मला आत्मानंदाचा लाभ झाला. खरी काय सांगू म्हणजे, आता नुसतं एवढं स्मरण झालं, एवढी विरक्ती आली तरी मला किती समाधान वाटते, किती सुख वाटते. म्हणजे खरंच मला आत्मानंदाचा लाभ झालाय. बघा, त्याला नुसतं एवढं वैरागी विरक्ती आली तर त्याला एवढा आनंद मिळायला लागलाय. मग आपल्याला किती मिळेल सांगा. आत्मानंद मिळालं, जे आत्मस्वरूपाची ओळख झाली, किती आत्मानंद मिळेल, मिळेल का नाही सांगा बरं. हा, मग आता मला सांगा, तिच्याकडे बरं काय नव्हतं त्याच्याकडे सांगा बरं तुम्ही. तिच्याकडे घरदार सगळं, गाडी बिडी सगळं असणंच का नाही तिच्याकडे, त्या विषयाकडे एवढा पैसा होता म्हणल्यावर. तरी पण ती त्यागली का नाही त्या ओघाला, त्यागली का नाही. एवढं खोलवर विषय चाललं म्हणजे आपल्यासाठी चाललेला आहे, त्याच्यासाठी नाही. ती वर्णन करते म्हणजे एकनाथ बाबांनी काय केलंय, आपल्याला पण विरक्ती तयार व्हावं म्हणून एवढं खोलवर सांगते ते. आपण पण त्याचा विचार केला पाहिजे ना. खरंच आपल्याला आतापर्यंत सुख दिलं का या संसाराने, ह्या नातेगोत्याने दिलं का प्रेम आपल्याला. सोनवणे बाबा सांगते मला नातं गोत आहे, म्हणजे नातं गोत, आपण म्हणतो नातं गोत, माझं नातं गोत, माझं नातं गोत. हे नातं गोत म्हणजे गोत्यात आणणार नातं. हे नातं काय करतं, गोत्यात आणतं म्हणले. काय सांगतात बाबा आपल्याला. आता तरी आपण त्याचं काय करतोय, माझं म्हणतो, माझं म्हणतोय, माझं नातं होतंय, माझी बहीण आहे, माझा भाऊ आहे, माझी आई, माझा बाप आहे, माझी बायको, माझा नवरा, का नाही असं म्हणतोय, नातं होत. म्हणून हे दुःख आदळता अंगाशी, वैराग्य नुपज्या भाग्याशी, भगवती कृपा केली कैसे, दुःख्याने सुखाशी दिदले. अभागी लोकांना त्यांच्यावर दुःखाचा डोंगर जरी कोसळला तरी विरक्ती कधी येत नाही. बघा काय येत नाही विरक्ती, कारण ती अभागी किती दुःख सहन करतात, ती किती दुःख सहन करतात आणि परत नव्याने काय करतात, त्याच्यातून बाहेर काढायचा निघायचा प्रयत्न करतात. पण त्याला कधी विरक्ती येत नाही. त्याला असं वाटत नको हा संसार, आता ती खऱ्या सुखाची प्राप्तीला लागू, आपण त्या परमात्म्याला, आपण त्या परमात्म्याच्या नामाचा धावा करू आपण, असं कधी त्यांना वाटतच नाही. म्हणजे सत्विवेक बुद्धी त्यांच्या ठिकाणी येत तयार होत नाही. पण परमेश्वराने माझ्यावर फार मोठी कृपा केली आणि त्या कृपेने मला त्या दुःखाचाच उपयोग करून आत्मसुख दिले. बघा, ह्याच दुःखामुळे मला काय झालं, आतापर्यंत दुःख भोगलं ना मी, आतापर्यंत जिला सुख समजायची मी ती, पण ते खरं महा दुःख होतं. आणि त्या दुःखामुळेच काय झालं, मला हे आत्मसुख प्राप्त झालं. पण ते दुःख आहे असं वाटलं पाहिजे ना आपल्याला, तर आपण खऱ्या सुखाचा शोध करू का नाही. पण जर विषय जर आपल्याला खरं सुख देणारे असे वाटत असतील, आपण खऱ्या सुखाचा शोध करणार आहे का. आणि त्यासाठी कळलं पाहिजे ना आपल्याला, हे सुख देणार नाही, हे दुःख देणार आहे म्हणून. मैव स्मुरमंदान भाग्याय क्लेशा निर्दयत्वहम, येनानुबंध निर्हत्यम पुरुषा शम मृच्छती. मी जर खरोखरी मंद भाग्याचे असते तर केवळ धन मिळाले नाही म्हणून मला विरक्ती प्राप्त झाली नसती. पण ज्या वैराग्याच्या योगाने घरदार सोडून मनुष्य शांतीला प्राप्त होतो, तशा प्रकारचे विरक्तीकारक दुःख मला झाले. म्हणून मी भाग्यवती आहे, भाग्यहीन नव्हे. बघा ती काय म्हणते, मी कशी भाग्यहीन आहे, ती भाग्यहीन नाही म्हणले, मी भाग्यवती म्हणले. का भाग्यवती म्हणले मी ती म्हणले, बघा ऐका आता, अंगी आदळता दुःख द्वंद्व, अभागाशी ये सबळ क्रोध, थिता विवेक होई अंध भाग्यमंद ते जाना. दुःखरूपी द्वंद्व अंगावर येऊन पडले, समोर आले म्हणजे अभागी माणसाला सहसा क्रोधच फार येतो. काय होतं, दुःख येऊन पडलं म्हणजे काय होतं, आपल्याला सहसा माणसाला, अभागी माणसाला काय येतो, राग येतो, क्रोध येतो त्याला. पण ज्याच्या अंगी असलेला थोडाफार विचारही अंध होतो, ते खरे भाग्य नसतात. ज्या ठिकाणी चांगला वाईट विचार असतो का नाही, पण चांगला वाईट जरी विचार असेल, पण तरी विषयाच्या नादाने लागून विषय जर पूर्ण नाही झाला, जर पूर्ण नाही बघायला मिळाला, तर ह्याला काय होतं, क्रोध येतो. आणि क्रोध देऊन काय होतो, त्याच्या ठिकाणचा थोडाफार जर चांगला विवेक असेल ना, तो नाहीसा होऊन जातो त्या क्रोधाने.
क्रोध काय करतो, त्या विवेकाला गिळून टाकीतो. आणि हा काय होतो, आता पूर्ण थोडाफार जे विवेक असतो तो गिळून गेला म्हणजे तो क्रोधाच्या आरी गेला. आणि क्रोधाच्या आरी गेल्यानंतर त्या माणूस त्या रागाच्या, आपण नाही म्हणत रागाच्या भागात माणूस काही करू शकतोय, पण राग आल्यावर शांत राहावं माणसाने. म्हणतो कोणी, आपण सांगतो कोणी एकमेकाला करा का, कारण ते विवेकाला त्यांनी गिळलेलं असतं. थोडाफार जो चांगला विवेक असेल ना आपल्याकडे, त्या विवेकाला त्यांनी गिळलेलं असतं, म्हणून तो माणूस त्या भरात काही करू शकतो. म्हणून दुःख देखताची दृष्टी, ज्याशी वैराग्य विवेकेशी उठी, ते निच्छिदुनी स्नेहृदया गाठी, पावे उठाव ते निज सुख. म्हणून दुःख नुसते नजर जरी पडताच, ज्याचा विवेक आणि वैराग्य निर्माण होते, ते अंतकरणातील ममतेची गाठ तोडून ताबडतोब आत्मसुखाला प्राप्त होतो. बघा, ज्याला नुसतं दुःख नजर जरी पडलं ना, तर काय होतं, त्याचं लगेच विवेक जागा होतो, त्याचा वैराग्य जागा होतं. आणि ज्याचं असं वैराग्य जागा होतं ना, त्यांच्या अंतकरणामध्ये त्याला ममतेची गाठ तोडून तो काय करतो, ममतेची म्हणजे सगळ्या परमात्मा सोडून जेवढं काय आहे ना बाकीचं, त्या सगळे ते ममता आहेत बघा आपल्या, त्या सगळ्या ममतेचं नातं सोडून देतो, तोडून टाकतो तो, आणि आत्मसुखाला प्राप्त होतो. कोण होतो, ज्याच्या ठिकाणी विवेक जागा होतो. दुःख बघितलं की लगेच. मग कसं होतं विवेक जागा, आपण म्हणतो नाहीतरी काय खरं आहे संसाराचं, हे दुःखच देणार आहे, काही करायला जाणं तुम्ही दुःखच देतोय, तो काही करायला तुम्ही दुःखच देतोय. मग ते बघतो नामच आपल्याला सुख देणार असं वागतंय, म्हणून तो जीव काय करतो, जेवढं दुःख आलं की लगेच बघतो नामाचा टाव फोडतो, लगेच बघून त्याकडे पळतो. दुःख आलं की बघून त्याकडे पळतो. असं ज्याला होतंय ना, त्याच्या ठिकाणी थोडाफार विवेक जागा झाला आहे म्हणायचं, बघून त्याची कृपा त्याच्यावरती आहे. म्हणून पुरुषाशी परम निधान, विवेकयुक्त वैराग्य जाण, त्याने होऊनी या प्रसन्न समाधान पावते. म्हणून विवेकयुक्त वैराग्य हेच मनुष्याचे फार मोठे धन आहे. बघा, सगळं धन कोणतंही खरं माणसाजवळ विवेकयुक्त असणारं वैराग्य, विवेकयुक्त बरं का, म्हणजे ते वैराग्य आहे, पण कसं आहे, विवेकयुक्त आहे, विवेकाने परिपूर्ण आहे. असं असणारं जे वैराग्य आहे तेच खरं सगळ्या जीवाचं मुख्य धन आहे. बघा, आपण कोणतं धन समजतोय, हेच धन खरं तुम्हाला सुख देणार आहे, विवेकयुक्त वैराग्य. बाकीचं तुम्हाला धन सुख देत नाही, ती रोग देतं, रोग. हे द्यायला काय देतं, ते रोग देतं. आणि हे जे धन आहे ना, विवेकयुक्त वैराग्य, हे काय करतं, त्या माणसाचं चित्त, त्याचं मन शांत ठेवतं, स्थिर ठेवतं, त्यामुळे त्याला रोग होत नाही, त्याचे रोग जाते सगळे असतील तर. म्हणून या धनाने तो संतुष्ट होत असतो. आणि खरं ज्याला संतुष्ट व्हायचं असेल, ज्याला खरं परमानंद प्राप्त करून घ्यायचं असेल, त्याने हेच धन मिळवण्याचा प्रयत्न करावा. कुठलं, विवेकयुक्त वैराग्य. कोणतं प्राप्त करावं त्यांनी, विवेकयुक्त वैराग्य. ह्याच्या नादीच लागावं नाही भोगांच्या. हे भोग आहेत ना, आतापर्यंत कोणाला रावणासारख्याला सुख दिलं नाही भोगांनी. आपल्याला काय देणार आहे सांगा बरं, सुखी देते का रावणासारख्याला? त्याच्याकडे काय कमी होतं, पण तरी त्याला सुख मिळालं का त्याच्यातून? अजून काय करायचं, ते शोध करायचा परत. हे तसंच आहे. ही लोक मागाची आपण ती गोष्ट ऐकलेली, काय माणसाला जेवढे मिळेल ना तेवढं त्याला हाव सुखी चालते, लोक सुखी चालतं, त्याला त्याची इच्छा कधी पूर्ण होत नाही, तृप्त होत नाही. आणि जेवढं त्याला मिळेल ना तेवढं त्याचं चित्त, त्याचं मन चंचल होत जातं, चंचल, आणखीन जोराने पळायला लागत. आणि जोपर्यंत चित्त तुमचं मन स्थिर होत नाही ना, तोपर्यंत खरं सुख मिळत नाही आपल्याला. म्हणून मी पूर्वी परमाभाग्य, महापुरुषाचे निजभाग्य, ते भगवंती दिलेले वैराग्य झाले श्लाघ मी तिन्ही लोके. म्हणून मी मूळच्या अत्यंत अभागी, तरी पण एक प्रकारे सुदैवीच आहे. बघा, मूळची मी कशी अभागीच आहे, पण एका बाजूचा विचार केला ना, खरंच मी कसंही म्हणले सुदैवी, म्हणले सुदैवी, चांगली दैवाची म्हणले मी. का? कारण म्हणले गेलं आतापर्यंत माझं आयुष्य, पण आता तरी मला खरं कळलं ना, दैवाने मला म्हणले पुरुषाचे जे भाग्य म्हणले ते वैराग्य देवाने मला दिले म्हणले आहे. जे दैवाने जे पुरुष, दैववान पुरुष म्हणजे ज्याचं चांगले भाग्याचे असणारे जे पुरुष आहेत ना, की त्याला भगवंताची प्राप्ती करावं लागते, असं असणारं जे विवेक आहे, ते असं असणारं वैराग्य ते भगवंताने मला दिलं. म्हणून मी कसे म्हणले सुदैवी, म्हणले सुदैवी, चांगल्या दैवाची म्हणली, वेश्य सुद्धा म्हणते. म्हणून त्यामुळे मित्र लोक या धन्य आहे. आपण म्हणतो ना, आमच्यावर लय मोठी भगवंताची कृपा म्हणली, का कसं काय तुमच्यावर कृपा? बंगला, गाडी, काय नोकर चाकर, सगळे काय, सगळं जिथं तिथं आमची ठेप ठेवली भगवंताने, आम्हाला कशाची कमी दिले नाही, म्हणजे आपलं भाग्य चांगलं असं म्हणतात लोक. पण ह्याला भाग्य चांगलं म्हणायचं का? म्हणून तेनोपकृतमापदायं शिरसा ग्राम संगताहं त्यक्ता दुराशा शरणं वृदामी दमदिश्वरम. श्लोकम 38.
तेव्हा विष्णूने केलेला वैराग्यरूप उपकार मानापासून ग्रहण करून मी ग्राम्य पुरुष व विषय यांच्या संबंधीचा दुराशा सोडून त्या सर्वेश्वराला शरण जाते. कृपा करुणी भगवंते निज वैराग्य दिले माते, तिने सांगितले दुराशे ते ग्राम्य विषया ते छेदिले. म्हणून भगवंताने माझे भगवंत दयाळू आहे, त्यांनी माझी कृपा केली, त्यांनी मला विरक्ती दिली. त्यामुळे माझ्या ठिकाणचा असणारी जी दुर्वासना येतात त्या दुर्वासनांचा नाश झाला आणि मी ग्राम्य विषय सोडून आता वेश्य हा व्यवसाय मी सोडून दिला. लगेच तिचा फैसला काय केला, विषय हा विषय सोडून दिला तिने व्यवसाय तिचा. तो उपकार मानून या माथा त्याशी मी शरण जाईन आता, जो सर्व देश नियंता त्या कृष्णनाथा मी शरण. म्हणून हे त्याचे माझ्यावर उपकारच झाले आहेत. कुणाचे? ते भगवंताचे. असे मानून ते सर्वेश्वर सर्वाधीश असणारा जग यांचा नियंता असणारा जो कृष्णनाथाला मी आता शरण आले आहे. खरं बरं तुम्हाला सांगू का, आपला एकच विश्वास चांगला असावा, भक्कम विश्वास असावा. तो म्हणजे जो काही करेल ना तो माझा भगवंतच करेल. जे माझ्या आता आयुष्यामध्ये आहे ना ती त्याची इच्छा आहे, म्हणून आपण सुखी असावं. तर काही नाही बघा, तो सगळं देत असतो, तो कधी कोणाला उपाशी ठेवीत नाही बघा. प्रत्येकाला त्याची त्याला जाऊ, पण आपल्याला वाटलं पाहिजे ना तू देतोय म्हणून. आपल्याला तसं वाटत ना, आपल्याला वाटतं नाही मी केलं पाहिजे ना. खायला कोण देणार आपल्याला? देव देईन का खायला आपण असं म्हणतो. हा, पण सगळं खायला देणार तोच आहे आपल्याला. तो उपकार मानून या माथा त्याशी शरण मी जाईन आता, जो सर्व दिशे नियंता त्या कृष्णाचा मी शरण. म्हणून मी काय झाले म्हणले, त्या माझे त्याचे उपकार झाले आहेत, त्याला सर्वेश्वर त्याला मी आनंदी भावानी शरण गेले म्हणले, त्याने माझी कृपा केली. म्हणून संतुष्टा श्रद्धा ते तदा लोभेन जीविते विराम्य मनोहात्मानम स्मरेने वै. श्लोक क्रमांक 39. मी संतुष्ट असून कृष्णावर श्रद्धा ठेवीन, वेळेला जे मिळेल त्यावर उपजीविका करीन आणि आत्मरूपी आशा मी रमणा बरोबर विहार करीन. बघा ऐका, ही वेश्या सांगती, आपल्याला नाही कळावं काय गोष्टी, आपण तर परमार्थ करणार आहे. काय म्हणते ती बघा, ती शरण गेली पाठी सहज संतुष्ट मी ये सृष्टी, स्वभावे सतश्रद्धा पुटी जविका घाटी अदृष्ट. म्हणले त्याला मी आता शरण गेले असता, आता त्याला मी शरण गेले ना, आता तो सहज सुखी मला जसं ठेवीन ना त्याच्यामध्ये मी सुखी राहील. त्याला वाटलं ना उपाशी ठेवायचं, उपाशी मी राहील, सुखी राहील का? त्याची इच्छा आहे ना, माझ्या भगवंताची इच्छा आहे म्हणजे असं राहावं. म्हणून माझ्या मनात ना सात्विक श्रद्धा उत्पन्न होईल, मग मी आहे त्या समाधान मानणारे आहे. बघा जसं आहे ना, माझी परिस्थिती ठेवेली आनंद तैसेचे राहावे, चित्त असू द्यावे समाधान. जसं भगवंत ठेवी ना तसा मी राहीन. माझ्या जीवीचा भार मी नशिबावर ठेवी, कुणावर? प्रारब्धावर. कुणावर भार असावा? सगळ्या जीवीचा आपला जीवित असा प्रारब्धावर असावा. जसं प्रारब्ध असताना तसं उगाच अभ्यास नाही करावा आणि मस्त बघी नामचिंतन करत राहावा आणि आपल्या वाट्याला कर्म करत राहावं. पास एवढ्या दोन गोष्टी करावा. मुनीश्वरा भोगिता निजात्मा त्या मी भोगिना आत्मरामा, जो का पूर्वी निष्काम कामा तो परमात्मा वल्लभो. म्हणून योगी मुनी ज्या आत्मस्वरूपाचा अनुभव घेतात त्याचाच मीही अनुभव उपभोग घेईल. निष्काम भक्तांच्या मोक्षरूपी इच्छा पुरवणारा असणारा जो परमात्मा तो मला प्रिय, माझा वल्लभ आहे, माझा मालक आहे, तोच माझा पती आहे. म्हणून ब्रह्मादिक समर्थ असती ते सांगून या निश्चिंती, भगवत भजनाची स्थिती अतिप्रतिका म्हणशी. म्हणून ब्रह्मादिक देवता समर्थ असतानाही त्यानं सोडून भगवंत श्रीकृष्णाचीच भक्तीची मला आवड आहे का? आहे. तिने प्रश्न तयार केला म्हणजे काय, हे ब्रह्म आदी जे देव आहेत ना, ब्रह्मदेव वगैरे हे आधी देव आहेत ना, इंद्रदेव, ह्या देवाला सोडून म्हणले मला भगवान श्रीकृष्णाची भक्ती का आवडते म्हणले. तिने प्रश्न कारण कारण तो कृपाळू आहे, तो श्रीहरी माझ्यासारख्या दुराचारी जड जीवांचा उद्धार करतो आणि तो संसार सागरातून सोडवितो, म्हणून तोच मला कसा आहे, प्रिय आहे. म्हणून आपण आता इथं थांबू. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान